इयोब अध्याय 9। तेव्हा इयोब म्हणाला, खरोखर हे असेच आहे, हे मला ठाऊक आहे. पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? तो देवाशी वाद करू लागला तर 1000 गोष्टीतल्या एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही. तो मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबल आहे. त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? तो पर्वतास न कळत अचानक हटवितो. तो आपल्या क्रोधाने त्यास उलथून टाकितो. तो पृथ्वीस कापून तिला स्थानभ्रष्ट करीतो. तिचे आधारस्तंभ थरारतात. त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही. तो ताऱ्यास मोहरबंद करीतो. तोच आकाशमंडळ विस्तारितो. तो समुद्राच्या पर्वतप्राय लहरीवरून चालतो. त्यानेच सप्तऋषी, मृगशीर्ष, कृत्तिका व दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे उत्पन्न केली. तो अतर्क्य महत्कृत्ये, अगणित अद्भुत कृत्ये करीतो. पहा, तो माझ्याजवळून जातो तरी मला दिसत नाही. तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील? तू हे काय करीतोस असे त्याला कोण म्हणणार? देव आपला क्रोध आवरीत नाही. राहाबाचे सहकारी त्याच्या पुढे दबून जातात. तर मी त्याला उत्तर द्यावे आणि शब्दांची योग्य निवड करून त्याच्याशी वाद करावा असा मी कोण आहे? मी निर्दोष असतो तरी त्याला मी उत्तर न देतो. त्या माझ्या प्रतिवाद्यांची मी विनवणी करीतो. मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते, तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती. कारण तो वादळाने माझा चुराडा करीतो. विनाकारण मला घायावर घाय करीतो. तो मला श्वासही घेऊ देत नाही. तो मला क्लेशाने व्यापून टाकितो. बलवान कोण असा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मी आहे. न्यायाचा प्रश्न निघाल्यास तो म्हणतो, मला न्यायसभेपुढे कोण आणील? मी निरपराध असलो तरी माझे तोंड मला अपराधीच ठरविल. मी निर्दोष असलो तरी तो मला दोषीच ठरविल. मी निर्दोष आहे तरी माझे मला काही कळत नाही. माझा जीव मला नकोसा झाला आहे. हे कसेही असो, एकूण एकच. म्हणून मी म्हणतो, देव निर्दोषाचा तसाच दुष्टाचाही नाश करीतो. अकस्मात अरिष्ट येऊन संहार होत असता ते निर्दोषाच्या संकटाला हसते. पृथ्वी दृष्टाच्या हाती दिली आहे. देव तिच्या शास्त्यांची मुखे झाकितो. ही त्याची करणी नव्हे तर दुसऱ्या कोणाची? माझे दिवस जासुदाहून त्वरित जात आहेत. ते पळत आहेत. त्यात काही कल्याण दिसत नाही. ते वेगवान तारवांसारखे, आपल्या भक्ष्यावर झडप घालणाऱ्या गरुडासारखे निघून जात आहेत. विलाप करण्याचे मी विसरावे, मुखाची खिन्नता सोडून उल्हासी दिसावे असे मी मनात आणले. तरी माझ्या ह्या सर्व दुःखांनी मी घाबरून जातो. तू मला निर्दोषी ठरविणार नाहीस हे मला ठाऊक आहे. मी दोषी ठरणारच. तर मग मी हा व्यर्थ खटाटोप का करू? माझे अंग बर्फाने धुतले, माझे हात खाराने स्वच्छ केले, तरी तू मला खाड्यात टाकीशील. माझी वस्त्रे देखील माझा धिक्कार करीतील. मी त्याजशी वाद करावा, आम्ही एकमेकात लढा माजवावा असा तो माझ्यासारखा मानव नाही. आम्हा दोघांवर हात ठेवील असा कोणी मध्यस्थ आम्हा उभयतांमध्ये नाही. तो मजवरला सोटा दूर करो. त्याचा धाक मला घाबरे न करो. म्हणजे मी त्याजशी बोलेन. त्याला भिणार नाही, कारण मी आपणास तसा समजत नाही.